पोटामध्ये थंडावा देणारी, पचायला हलकी तर सोलापुरी पद्धतीची उन्हाळा स्पेशल शेपूची भाजी आणि खमंग फोडणीचं वरण, साग्र संगीताचं जेवणाची रेसिपी बघणार आहोत. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे ना आपण गावाकडं पद्धतीची शेपूची भाजी बघणार आहोत. तर इथे शेपूची भाजी जी आहे एक जुडी घेतली होती, अगदी बारीक अशी चिरून घेतली आहे आणि त्यासाठी अर्धी वाटी तुरीची डाळ भिजत घातली होती साधारण अर्ध्या तासासाठी. 4 ते 5 मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल इथे मी 2 माप घातले आहेत. तेल छान तापलं की लसूण ठेचून घालायचं आहे. ठेचलेल्या लसणाचा वास शेपूच्या भाजीला अतिशय छान असा येतो. थोडंसं लसूण गोल्डन ब्राऊन रंगाला आलं की त्यामध्ये आपण भिजून घेतलेली तुरीची डाळ घालून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटासाठी डाळ आपली छान परतवून घ्यायची आहे. डाळ परतवून घेतली की इथे बघू शकता थोडेसे डाळीचं पाणी आहे ते कमी झालं आहे. तर त्यामध्ये आपण मिरचीचा ठेचा घालून घेणार आहोत. तर इथे मी मिरच्या न भाजताच मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहेत आणि तेच आपण इथे ठेचा घालून घेणार आहोत. तेलामध्ये 1 ते 2 मिनिटासाठी लसूण मिरचीचा ठेचा परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर शेपूची भाजी घालून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि ही शेपू जी आहे या डाळीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनटं झाली आहेत. शेपूची भाजी आपल्याला परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. थोडंसं भाजीची क्वांटिटी कमी झाली की त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार. भाजी टाकल्यानंतर लगेचच मीठ घालायचं नाही, कारण की भाजी जी दिसायला जास्त दिसते नंतर ती वाफल्यानंतर कमी होते, मग मीठ देखील आपलं जास्त होतं. म्हणून थोडीशी भाजी आपली तेलामध्ये वाफल्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे. शेपूची भाजी हिरवीगार राहण्यासाठी शेपूच्या भाजीवर अजिबात झाकण न लावता गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवून भाजी आपली छान परतवून घ्यायची आहे. आणि इथे बघू शकता भाजीचा रंग अजिबात बदललेला नाही, कुठेही भाजी काळवट अशी दिसत नाही, अगदी हिरवीगार अशी शेपूची भाजी दिसत आहे. शेपूची भाजी 3-4 मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. साधारण इथे 2 मोठे चमचे एवढे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आहे. गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवूनच झाकण न लावता आपल्याला ही शेपूची भाजी आहे ती छान शिजवून घ्यायची आहे. तर इथे बघा शेपूची भाजी आपली छान शिजत आली आहे. फार खमंग असं शेपूच्या भाजीचा वास येत आहे. थोडंसं भाजीमधलं पाणी ठेवायचं आहे, थोडीशी भाजी ओलसरच राहून द्यायची आहे. शेपूची भाजी इथे आपली तयार झाली आहे. तर आपण इथे तुरीच्या डाळीचं खमंग असं चवीचं वरणसुद्धा करणार आहोत. 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे. तुरीची डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून कुकरमध्ये 3 वाटी पाणी घालून 1 टोमॅटो आहे तो कट करून त्यामध्ये घालून घेतला आहे. कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून गॅस आपला मंद आचेवर ठेवून 5 मिनटं हे वरण छान मऊसूद होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मऊसूद आपलं वरण शिजलं आहे छान. वरणाच्या खमंग फोडणीसाठी लागणारे साहित्य बघणार आहोत. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 लाल रंगाच्या बॅडगी मिरच्या घेतल्या आहेत, थोडंसं गूळ आणि 2 कढीपत्त्याचे धाट घेतले आहेत. वरण आपलं छान मऊसूद शिजलं आहे. रवीच्या साह्याने आपल्याला हे वरण छान असं घोटून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत. तर वरणच्या फोडणीसाठी इथे गॅसवर पातेल्यामध्ये 1 माप तेल घालून घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतली आहे. मोहरी छान तडतडली की लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. लसणाच्या पाकळ्या जराशा गोल्डन ब्राऊन रंगाला आले की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचे जिरे घालून घ्यायचे आहेत. जिरे देखील आपले छान तडतडले की त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याचे धाट आणि लाल सुक्या मिरच्या घालून घ्यायचे आहे. लाल सुक्या मिरच्या तुम्ही आवर्जून घाला, वरणाच्या फोडणीला अतिशय छान अशी चव येते. तर यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग देखील घालून घेणार आहोत. कढीपत्त्याची पाने, अर्धा चमचा हळद घालून आपल्याला ही फोडणी छान अशी 1 ते 2 मिनिटासाठी परतवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम पूर्ण अशी लहान ठेवायची आहे. जरासुद्धा फोडणी अजिबात करपवायची नाही. फोडणी तयार झाली की लगेचच आपले घोटलेलं जे वरण आहे ते या पातेल्यात घालून घ्यायचं आहे. खमंग वरणाचा वास अतिशय घरभर छान असा दरवळत आहे.
तर अशा पद्धतीने जर तुम्ही वरण करचाल ना, खरं सांगते हॉटेलमधल्यापेक्षाही इतकं सुंदर असं वरण लागतं. नुसतं खाऊ की पिऊ असं होईल तुम्हाला वरण. तर या पद्धतीचं वरण घरी नक्कीच ट्राय करा. चवीला एक नंबर असं वरण लागतं. वरणामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. अर्धा गुळाचा खडा म्हणजे अर्धा चमचा एवढा गुळाचा खडा घालून घ्यायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मंद आचेवर आपल्याला हे वरण छान असं उकळवून घ्यायचं आहे. चवीला अतिशय सुंदर आणि गरम भातासोबत तर एक नंबर हे वरण लागतं. तर शेपू वरणाच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. आणि शेपूची भाजी खायला आवडत नाही ते देखील या पद्धतीने भाजी करचाल ना, ते देखील शेपू अति चवीने खातील. आपलं वरण छान शिजलं आहे. तर आता आपण ज्वारीची भाकरी देखील करून घेणार आहोत. आज आपण उन्हाळा सुरू आहे तर ज्वारीची भाकरी आणि नाचणीची भाकरी उन्हाळ्यामध्ये खाल्लीच पाहिजे. इथे मी 5 ते 6 भाकरी होतील एवढे असं क्वांटिटीचं पीठ घेतलं आहे. साधारण दोन मोठ्या वाट्या एवढं पीठ घेतलं आहे. आपल्याला या पिठामध्ये लागेल तसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे पाणी या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. जसं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर ज्वारीचं पीठ खूप जुनं आणि खूप दिवसाचं असेल तर ज्वारीच्या पिठाचं चिकटच उडाला असेल तर तुम्ही ज्वारीच्या पिठामध्ये गरम पाणी घालून सुद्धा हे पीठ मळू शकता किंवा ज्वारीच्या पिठाची उकडसुद्धा काढून तुम्ही भाकरी करू शकता. जर ज्वारीचं पीठ खूपच जुना असेल तर तुम्ही थोडासा शिजवलेला भात देखील मिक्सरला फिरवून या पिठामध्ये घालून छान असं मिक्स करून मऊसूद आणि मऊ अशी लुसलुशीत भाकरी करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. माझी तर ज्वारी नवीनच आहे म्हणून इथे मी छान आपलं पिठाला देखील चिकट आहे इथे बघू शकता. तर इथे सोलापुरी ज्वारीचा इथे मी वापर केला आहे आणि आपलं पीठ देखील छान मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने पीठ आपलं मळून घ्यायचं आहे. जितकं छान तुम्ही पीठ मळून घ्याल ना तेवढी छान भाकरी चवीला सुंदर लागते. भाकरी छान फुगते देखील, अगदी मऊ लुसलुशीत देखील होते. आपलं पीठ छान मळून तयार झालं आहे. तर इथे मी पातळ अशी ज्वारीची भाकरी करते. आमच्या घरात पातळच ज्वारीची भाकरी खाल्ली जाते. तर खाली ज्वारीचं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे. वरून भाकरी थापून घ्यायची आहे. भाकरी इथे मी हातानेच थापून घेत आहे. इथे बघू शकता तुम्ही. भाकरी इथे आपली मोठी होईल इतपत आणि पातळ होईल एवढ्या आकाराने इथे मी भाकरी तयार करून घेतली आहे. तर इथे बघू शकता माझी मोठी अशी भाकरी तयार झाली आहे. तर आपण या भाकरीला तव्यावर घालून घेणार आहोत. जेव्हा मी भाकरी थापत होते तेव्हा गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला होता आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि ही जी भाकरी आहे ती दोन्ही हातांवर आपल्याला या तव्यावर घालून घ्यायची आहे आणि त्यावरून आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. जर कोणाला हाताने पाणी लावण्यात जमत नसेल तर त्याने कापडाचा देखील वापर करून इथे पाणी लावून घेऊ शकता. तर इथे जरासुद्धा कोणताच भाग कोरडा न ठेवता सगळ्या बाजूने आपल्याला पाणी छान असं लावून घ्यायचं आहे. ज्वारीची भाकरी करत असताना एक फ्लेम आहे ती मोठीच ठेवायची आहे म्हणजे भाकरी जी आहे आपली एकसारखी भाजली जाते. भाकरीवरचं पाणी ड्राय झाल्यानंतर भाकरी उलटवून घ्यायची आहे. इथे बघू शकता तुम्ही भाकरीला जरासुद्धा डाग लागला नाही. अगदी व्यवस्थितपणे भाकरी आपली उलटून घेतली आहे आणि इथे बघा भाकरीला दोन्ही बाजूने छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. इथे बघू शकता तुम्ही तव्यावर घातल्यानंतर भाकरी आपोआप छान अशी फुगली आहे. जितकं छान तुम्ही पीठ मळचाल ना तितकी छान भाकरी आपली मऊ लुसलुशीत आणि अशी गुबगुबीत होते. माझ्या या पद्धतीने भाकरी करून बघा. भाकरी चवीला खूप सुंदर लागते आणि खायला देखील शेपूच्या भाजीसोबत अतिशय खमंग अशी लागते. तर याच पद्धतीने आपण सर्व भाकरी तयार करून घेणार आहोत. व्हिडिओ जास्त मोठा न करता मी उन्हाळ्यामधील ही स्पेशल अशी पचायला हलकी आणि पोटाला थंडावा देणारी शेपूची खमंग अशी भाजी ज्वारीची भाकरी इथे मी ताट वाढून घेतलं आहे. तर इथे बघू शकता ताटामध्ये भाजी वाढल्यानंतर देखील काळपट अशी दिसत नाही. अगदी हिरवी अशी ही भाजी दिसत आहे
आणि ते आपलं तयार केलेलं खमंग फोडणीचं वरण देखील इथे मी वाढून घेतलं आहे. सोबतच भात घेतला आहे. तोंडी लावण्यासाठी तुम्ही चटण्या, कोशिंबीर काहीही घेऊ शकता. पण व्हिडिओ छोटा करायचा होता म्हणून मी इथे चटणी, कोशिंबीर वगैरे नाही दाखवली. सोबत काकडी घेतली आहे. उन्हाळ्यामध्ये जर जेवण जात नसेल तर असं हलकं-फुलकं पद्धतीचं जेवण घरी नक्कीच ट्राय करा. आणि पचायला देखील खूप हलकं असे हे सागर संगीताचं ताट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला देखील नक्कीच प्रेस करा. माने रेसिपी सोलापूरची नवनवीन नोटिफिकेशन सहजसे मिळवत राहा. आणि या उन्हाळ्यामध्ये अशी साधी सोपी दुपारच्या जेवणात पचायला हलकी असलेली सागर संगीताचं अशा पद्धतीचं जेवण नक्कीच ट्राय करा.